मैत्रेय बुद्धविहार पार्ले येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती साजरी। भारतीय संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजकार्यात आयुष्यभर साथ देणाऱ्या धम्मपत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांची 126वी जयंती संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली। पोलादपूर तालुक्यातील पार्ले बौद्धवाडी येथे रमाई उत्कर्ष महिला मंडळाने माता रमाईच्या जयंती दिनी रमाईस अभिवादन केले। यावेळी मुलींनी माता रमाईची वेशभूषा परिधान केली। शालेय विद्यार्थिनींनी माता रमाईच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले। महिलांनी माता रमाईच्या जीवन संघर्षावर मनोगतातून उजाळा टाकला। समाजाची प्रगती होण्यासाठी माता रमाईच्या त्यागाचा आदर्श बहुजन समाजातील प्रत्येक महिलेने घेणे फार महत्त्वाचे असल्याचे स्मिता जाधव यांनी सांगितले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी माता रमाई खंबीरपणे उभ्या राहिल्या, कोणत्याही सुखाची अपेक्षा केली नाही। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठातील मागील 100 वर्षातील सर्वात बुद्धिमान विद्यार्थी झाले, उच्च शिक्षित झाले व बहुजन शोषित पीडित समाजाचा उद्धार करू शकल्याचे नेत्रा सकपाळ यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले। कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष संजना गायकवाड, स्मिता जाधव, नेत्रा सकपाळ, संजीवनी गमरे, प्रमिला जाधव यांसह रमाई उत्कर्ष महिला मंडळाने केले। महामुंबईसह संदीप जाबडे, पोलादपूर। आज आपण येथे 7 फेब्रुवारी 2024 येथे पार्ले येथे पार्ले मैत्रेय बुद्धविहार येथे आपण एक जयंती आपल्या रमाईंची जयंती साजरी करतोय। आमचा महिला मंडळ माता रमाई उत्कर्ष महिला मंडळ आणि आमचे तरुण युवा मंडळ यांच्या विद्यमाने आज येथे आम्ही माता रमाई यांची 126वी जयंती आज इथे साजरी करत आहोत। या जयंती निमित्ताने आम्ही सकाळी त्या माता रमाई यांना पुष्पार्पण, रात्री 12 वाजता त्यांची बुद्धवंदना पूजा वगैरे घेऊन सकाळी महिलांनी आम्ही भोजनदानाचा कार्यक्रम, संध्याकाळी महिलांची संगीत खुर्ची असे म्हणजे छान छान असे उपक्रम वगैरे राबवणार आहोत। गेल्या 2-4 वर्षापासून आम्ही जयंती इथे साजरी करत आहोत आणि आमच्या महिला खूप अशा ॲक्टिव्ह आहेत या सगळ्या कामासाठी आणि माता रमाईंचा जो त्याग आहे त्या त्यागापुढे आम्ही असं काहीच नाही आहे। माता रमाईने आमच्या इतका त्याग सोसला, बाबासाहेबांच्या पाठीशी इतक्या खंबीरपणे उभा राहिला आणि त्या त्यागापुढे आमचं इथे हा रोल म्हणजे काहीच नाही, पण तरी आम्ही एक छोटीशी एक त्यांना बोलतो ना की आम्ही त्यांची एक आठवण म्हणून आज त्यांची इथे जयंती साजरी करत आहोत। आणि या जयंतीला आम्ही सगळे आज उत्साहात इथे जमलेलो आहोत, त्याच्यासाठी सगळ्यांचे खूप खूप आभार। आणि बोल ना, बोल। आम्ही सकाळी त्या माता रमाई यांना पुष्पार्पण, रात्री 12 वाजता त्यांची बुद्धवंदना पूजा वगैरे घेऊन सकाळी महिलांनी आम्ही भोजनदानाचा कार्यक्रम, संध्याकाळी महिलांची संगीत खुर्ची। कष्टाळू व प्रेमाळू होत्या त्यांची जयंती 7 फेब्रुवारी 1898 वनन या गावी झाला। माझ्या भीमाची सावली दीनदयी फोटो